नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, गुरुद्रोणा सायन्स अकॅडमीच्या या डिजिटल हंटवरती मी तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आहे। बातमी खऱ्या अर्थानं खूप इम्पॉर्टंट आहे अशा मुलांसाठी जे इयत्ता 11वीला ॲडमिशन घेऊ इच्छित आहेत पण अद्याप ॲडमिशन मिळालेलं नाही आहे। ज्या मुलांना 10वीमध्ये पर्सेंटेज कमी मिळाले, सायन्सला जायचं आहे, काहींना आर्ट्सला जायचं आहे, काहींना कॉमर्सला जायचं आहे, पण पहिल्या फेरीत नाव नाही लागलं, दुसऱ्या राऊंडला पण नाव नाही लागलं, आता तिसऱ्या फेरीचं काय, तर तीच बातमी मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे की 11वीच्या प्रवेशासाठी थर्ड राऊंड म्हणजे तिसऱ्या फेरीच्या तारखा सगळ्या निश्चित झालेल्या आहेत। त्या फेरीचं वेळापत्रक जाहीर झालं आहे आणि या संदर्भात आपल्यासाठी ऑफिशियल प्रेस नोट समोर तुमच्या आलेली आहे की इयत्ता 11वीच्या केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया तिसऱ्या नियमित फेरीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे आणि ते 18 ते 20 जून या कालावधीमध्ये आपल्याला चॉईसेस द्यायचे आहेत। ते कशा पद्धतीनं असणार आहे तुम्हाला मी डिटेलिंग एका इमेजद्वारेच क्लिअर करतो। थर्ड राऊंड दिनांक 18/6/2026 पासून ते 20/6/2026 पर्यंत सायंकाळी 6 पर्यंत तुम्हाला कालपासूनच प्रोसेस चालू झालेल्या आहेत। काल, आज, उद्या, परवा सलग 4 दिवस म्हणजे 18, 19, 20 3 दिवस तुमच्यासाठी ही प्रोसेस असणार आहे। तुम्ही तुमचा ID आणि पासवर्ड वापरायचा आहे। तुम्ही नेट कॅफेमध्ये जाऊन तुमच्या सांकेतिक स्थळावर जाऊ शकता किंवा तुम्हाला तिथे कॉन्फिडन्स नसेल तर जवळच्या कॉलेजमध्ये जायचं, शाळेमध्ये जायचं जिथे 11वीची प्रोसेस करून दिली जाते किंवा आमच्याशी संपर्क साधा, आम्ही तुम्हाला त्याच्यामध्ये मदत करू, हेल्प आउट करू। 18 ते 20च्या दरम्यान तुम्ही फॉर्म भरायचे आहेत। त्यानंतर प्रवेश निश्चित करणं कधी आहे तर 23 ते 25च्या दरम्यान आहे। हे डिटेलिंग मी तुम्हाला पुढे सांगतोय। हेच ती प्रेस नोट आहे, हे सर्क्युलर आहे, तुम्ही बघू शकता। 18 जूनला दुपारी 3 वाजल्यापासून 20 जूनला सायंकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही प्रवेश अर्ज भरायचेत, प्रेफरन्सेस द्यायचे आहेत। तुम्हाला पाहिजे ते कॉलेज, कोणत्या ज्युनियर कॉलेजला तुम्हाला ॲडमिशन हवं आहे त्याचे 1, 2, 3, 4 ऑप्शन्स तुम्हाला भरून द्यायचे आहेत। त्यानंतर 21 ते 22 जून त्यांनी स्वतःला फिक्सर ठेवलं आहे अलॉटमेंट प्रोसेससाठी। त्यानंतर 23 जूनला सकाळी 10 वाजता यादी तुमची प्रदर्शित केली जाणार आहे आणि त्याच दिवशीपासून 25/2/2026 पर्यंत सायंकाळी 6 पर्यंत ज्या कॉलेजला तुमचे ॲडमिशन्स अलॉट झालेले आहेत प्रवेश निश्चित करण्याची तुम्हाला हे 3-4 दिवस मुदत दिलेली आहे। ज्या मुलांना पहिल्या ठिकाणी कुठं कॉलेज मिळालं आहे पहिल्या राऊंडला किंवा दुसऱ्या राऊंडला आणि ते कॉलेज तुम्हाला नको असेल त्यांनीसुद्धा या प्रवेश प्रक्रियेमध्ये सामील झालं तरी चालेल, म्हणजे तिसऱ्या राऊंडला तुम्हाला हवं ते कॉलेज तुम्हाला मिळू शकतं। त्यानंतर 26 जूनला सायंकाळी 6 पर्यंत ॲडमिशन प्रोसेस सगळ्या क्लोज होणार आहेत आणि ते सगळी थर्ड राऊंड क्लोज झाला की 27 जूनला कोणकोणत्या जागा वॅकंट राहिल्यात, किती कॉलेजच्या जागा भरल्या गेल्या, किती रिक्त राहिल्या गेल्या, हे अलॉटमेंट सगळ्या तुमच्या 27 तारखेला होणार आहेत, जेणेकरून 27 तारखेच्या नंतर 4th राऊंड ॲडमिशन प्रोसेसचा त्या ठिकाणी चालू होणार आहे। तर ही अतिशय महत्त्वाची बातमी तुमच्या सगळ्यांसाठी आहे। जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे, अद्यापही नंबर लागलेला नाही आहे, काय करावं कळत नाही आहे, तर आमच्या विद्यासेतू कन्सल्टन्सीच्या या दिलेल्या नंबरवरती आम्हाला कॉन्टॅक्ट करा। आमची टीम तुम्हाला मिळालेल्या मार्क्सप्रमाणे तुमचा ID आणि पासवर्ड मागून घेईल आणि तुम्हाला हवं त्या कॉलेजला ॲडमिशन मिळवून देण्यासाठी मदत करेल। धन्यवाद।